दर्शन घेतलंय। तुम्हाला इथलं एक म्हण सांगतो, जेव्हा आपण महाकालेश्वर दर्शन घेतो, जोपर्यंत तुम्ही इथं कालभैरवचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमचं महाकालेश्वरचं दर्शन पूर्ण झालं असं म्हणता येत नाही, इथली अशी म्हण आहे। त्यामुळे आपण आता महाकालेश्वरच्या मंदिरापासून आपण जरा कालभैरवच्या मंदिराकडे चाललोय। तर जाण्यासाठी तुम्हाला असं रस्ता म्हणजे असं स्पेशल काही रस्ता नाही, जसं काय गल्ले तुम्हाला अशी रिक्षा करायची, पर पर्सन 150 रुपये घेतात आणि महाकालेश्वरपासून कालभैरवचं मंदिर आहे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपण पुढे गेल्यावरती कालभैरवचं मंदिर बघणार असेल। उज्जैन शहराचे प्राचीन नाव अवंतिका, महादेवाचा अंश तसेच अवंती नगरिकेचा रक्षक म्हणजेच कालभैरव। कालभैरव मंदिर शिप्रा नदीच्या काठावरती आहे, तसेच या मंदिराच्या परिसराला भैरवगड असे म्हटले जाते। हे मंदिर 6000 वर्ष पूर्व जुने आहे। मित्रांनो, आपण आता हे कालभैरव मंदिराकडे चाललोय। आपण ती ई रिक्षामधून उतरले, आता मंदिराकडे जाण्याचा इकडे मंदिर आहे, इकडे जायला आपल्याला। तर मंदिर या ठिकाणी पण तुम्हाला बरीच गर्दी बघायला भेटेल, तरी आपल्याला 1-1.5 घंट्यामध्ये दर्शन होईल। 6व्या शतकामध्ये चंद्रप्रदप नावाचा एक राजा होता। त्याने शिप्रा नदीच्या काठावर कालभैरवची पूजा करण्यास सुरुवात केली। तेव्हाच 6व्या शतकापासून कालभैरवची पूजा केली जाते। नंतर पुढे चालून या मंदिराचे निर्माण राजा भद्रसेन यांनी केले। तसेच विश्वामध्ये जेवढे पण तांत्रिक विद्या केली जाते, सर्वांचा एक प्रमुख अधिपती देव म्हणजे कालभैरव। आता जाणून घेऊ कालभैरव मंदिराशी मराठ्यांचा संबंध। कालांतराने मराठा शासकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, यामुळे कालभैरव मंदिरावर आपल्याला मराठी शैलीची वास्तुकला बघायला भेटते। सन 1761 मध्ये पानिपतच्या तिसरी लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी मराठा सम्राट श्रीमंत महाजी शिंदे यांनी भगवान कालभैरवला लढाईमध्ये विजय मिळवल्यास आपली पगडी अर्पण केली होती, तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। याच परंपरेनुसार वर्षानुवर्ष कालभैरव देवाला सिंधिया घराण्याकडून पगडी अर्पण केली जाते। कालभैरव मंदिर हे अतिशय जुने असून हे मंदिर भक्तांसाठी कौतूहलाचा विषय बनला आहे, कारण या मंदिरामध्ये देवाला प्रसाद रूपामध्ये मदिरा चढवली जाते। आपल्या भारतामध्ये असं एक मंदिर आहे की इथे देवाला ही मदिरा चढवली जाते। तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही पूजेचं सामान घेता, पूजेचं सामान घेताना तुम्हाला ज्या कोणत्याही ब्रँडची मदिरा तुम्हाला इथे भेटते आणि ती मदिरा आपण पुढे मंदिराला देवाला ही पुढे अर्पण करतो। तुम्ही कोणत्याही मंदिरात गेले असाल तर तुम्हाला प्रसाद रूपामध्ये पेढा किंवा मेवा अन्य गोष्टी भेटतात, पण उज्जैनमधील कालभैरव मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद रूपामध्ये मदिरा दिली जाते। इथे एक अशी मान्यता आहे की देवाला मदिराचा भोग दिल्यावरती कालभैरव आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात। हीच वेगळी गोष्ट भक्तांना मंदिराकडे ओढवून आणते। भगवान कालभैरवला मदिरा अर्पण करण्याची प्रथा ही खूप जुनी आहे, पण ती प्रथा कधी सुरू झाली, कोणी सुरू केली, अद्यापही याचा शोध लागला नाही। या मंदिराचे चमत्कारिक रूप म्हणजे विष्णू श्रीधर मानकर, भारताचे पुरातत्व विभागाचे, यांनी या मंदिरात देवाने ग्रहण केलेली मदिरा कुठे जाते याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अद्यापही या गोष्टीचा शोध लागला नाही। ही एक चमत्काराची बाब आहे। मित्रांनो, जेव्हा आपण आता पूजेचं सामान घेतलंय आणि पूजेचं सामान घेऊन आपण मंदिराकडे चाललोय। मंदिराकडे जाताना तुम्ही बघू शकता ही अशी वाट आहे जाण्यासाठी, आणि या ठिकाणी अशी एक म्हण आहे की जर तुमच्या मनात काही इच्छा असेल तर तुम्ही त्या सांगायच्या कालभैरव भगवानकडे, आणि इथं
तो दोरा बांधून ठेवायचा आणि ती तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तुम्ही बघू शकता इथं किती लोकांची इच्छा आहे. कालभैरवाचे जास्त प्रमाणामध्ये तांत्रिक हे भक्त होते, त्यामुळे देवाला मदिरा अर्पण करून ते आपले काम काढून घेत असत. पण वर्तमान रूपामध्ये भक्तांचे म्हणणे आहे मदिरा रूपामध्ये आपले दुर्गुण देवाला समर्पित करून सद्गुणाचा मार्ग अवलंबणे.